महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदान आता त्यांनी बऱ्यापैकी मतदान घेतलं असल्या कारणास्तव त्या ठिकाणी आमचं विजयाचं गणित कुठंतरी डगमगलं। बहुप्रतीक्षित नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागून होते। अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी लागला असून शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा पराभव केला। तब्बल 24 तासांपासून नाशिकमध्ये सुरू असलेल्या मतमोजणीचा निकाल अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी लागल्यानंतर किशोर दराडे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलाय। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे, शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे आणि अपक्ष म्हणून विवेक कोल्हे रिंगणात उतरल्यानंतर निवडणूक चुरस निर्माण झाली होती। प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप आणि उमेदवारांना धमकी, पैसे वाटप प्रकरण अशा अनेक मुद्द्यांनी मिरवणूक गाजली। मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीवेळी 3 मते जास्त झाल्याचा आरोप झाल्यानं मतमोजणीला उशीर होत गेला। यानंतर पहिल्या पसंती क्रमांकाचा कोटा पूर्ण न केल्यानं दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतगणना करण्यात आली। पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर राहिले। बाद फेरीतील मतगणनेत 18 उमेदवार बाद झाले। महाविकास आघाडीचे संदीप गुळवे देखील बाद झाले। वैध आणि अवैध मतांच्या पडताळणीनंतर विजयासाठी 31,576 चा कोटा निश्चित करण्यात आला आणि विजयासाठी दराडे यांनी दुसऱ्या पसंतीचे 5,100 मते मिळविल्यानंतर त्यांचा विजय जाहीर करण्यात आला। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली। त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा महाविकास आघाडीला फटका बसल्याचं स्पष्ट झालंय। नाही, खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कुणी आमदार होत नाही। बरेचसे मला लोक म्हणायचे, भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का? एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही। पण मला एक आत्मविश्वास होता, माझे शिक्षक माझ्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतील, मला आमदार करतील। आणि खरोखर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला। त्याच्यामुळे यापुढे मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणून 6 वर्ष काम करणार आहात। नाही कशी केली म्हणजे मी सातत्याने या मतदारसंघात 6 वर्ष प्रामाणिकपणे काम केले। अनेक शिक्षकांचे मी कामं केले। ह्या मतदारसंघात नवीन कल्पना आणलेली मी शिक्षक दरबार, या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांचे मी कामं केले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आमच्या शिक्षकांना 1160 कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या शिक्षक साधारणतः 97 ते 98% पगार, 20% पगार घेता। त्याच्यामुळे मुळात आमचे शिक्षक त्यांच्यावरही खुश होते। दुसरी गोष्ट, डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांनी, की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू आणि त्या पद्धतीने 5,500 लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली। 21,412 लोक राहिले, ती सुद्धा ते लागू करणारे असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी लागू नक्की करून घेणार। 24 तास ही मतमोजणी चाललेली होती। अतिशय चुरशीची निवडणूक ही झाली। अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी मतदान रूपी वर्षाव केला। त्या सगळ्या शिक्षकांचा मी आभार मानतो, विजयी उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शिक्षकांचे असलेले प्रश्न लवकरात लवकर सोडवतील अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे। जुनी पेन्शन योजना असतील, शालार्थ आयडिया असतील किंवा इतरही शिक्षकांचे प्रश्न, टप्पा अनुदान असतील, हे सगळे येत्या कालखंडामध्ये सुटतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे। चांगल्या पद्धतीची निवडणूक 30 दिवसामध्ये आमच्या सगळ्या सहकार्यांनी उभी केली आणि निश्चितपणाने समाधानकारक जरी निकाल आलेला नसला, परंतु ह्या 30 दिवसामध्ये अनेक अनुभव, अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलेलो आहेत आणि येत्या कालखंडामध्ये ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील। या पद्धतीने शिक्षकांचा प्रतिसाद होता, शिक्षकांनी निवडणूक हातात घेतलेली होती। परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदान आता त्यांनी बऱ्यापैकी मतदान घेतलं असल्या कारणास्तव त्या ठिकाणी आमचं विजयाचं गणित कुठंतरी डगमगलं आणि म्हणून विजयापासून आम्ही दूर राहिलेलो आहे, हे देखील तिथेच खरं। निवडणूक झालेली आहे, त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करू इच्छित नाही। जनतेचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा दिलेला आहे। शिक्षकांचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा देतो। मतदान त्यांनी बऱ्यापैकी मतदान घेतलं असल्या कारणास्तव त्या ठिकाणी आमचं खुशखबर। शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। त्वरा करा। प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था। नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण,
सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 9921219561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.